हरिओम. भगवद्गीता बोध. योगदा श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 3. कर्मयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 3. श्लोक क्रमांक 27. प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा करता अहम इति मन्यते. सर्व कर्मे प्रकृतीच्या गुणांद्वारे केली जातात, परंतु अहंकाराने मूढ असलेला स्वतःलाच कर्ता मानतो. आपल्या जीवनात ज्या काही घडामोडी होतात त्या 2 प्रकारच्या असतात. जन्मापासून मरण येईपर्यंत प्रत्येक कृती घटना 2 प्रकारात बद्ध होत असते. एक म्हणजे घटना घडल्यानंतर किंवा ती घटना घडत असताना त्याची आपल्या इंद्रियांना येणारी जाणीव. दुसरे म्हणजे घटना किंवा कृती घडायच्या आधीपासूनच आपल्या इंद्रियांना त्या घटनेची असलेली जाणीव. एक म्हणजे आपल्या नकळत आपल्या जाणीवेचा सहभाग न होता काही घटना होत असतात. या कृती आपल्या आकलन होण्याच्या नियंत्रणाखाली नसतात. आपल्याला या कृती होताना किंवा त्या घडून गेल्यावर समजतात. तसेच या कृती करणे किंवा न करणे हे आपोआप होत असते. उदाहरणार्थ श्वास आपल्या कसल्याही सहभागाशिवाय तो होत असतो. गाढ झोपेतही तो होत असतो. याचप्रमाणे अन्नपचन आणि त्यापासून निर्माण होणारे सप्तरस हे आपल्या नियंत्रणाखाली नाहीत. आगीला हात लागला तर तो हात झटकन मागे येतो. हे आपल्याला समजायच्या आत घडते. यांना प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात. दुसऱ्या प्रकारच्या घटना घडायच्या आधी आपल्याला त्यांची जाण येते. अशा घटना घडायच्या आधीच त्या करायची तयारी केली जाते. त्यामुळे आपल्याला चांगले माहीत असते की अमुक गोष्ट होत आहे किंवा आता अमुक गोष्ट घडणार आहे. उदाहरणार्थ प्रवास करायच्या आधीच आपल्याला चांगली जाण असते की आपण अमुक गावी अमुक गाडीने जात आहोत. आपण वाचायला अमुक पुस्तक घेत आहोत आणि आता ते पुस्तक वाचत आहोत. आपल्याला तहान लागली आहे आणि आता आपण पाणी पिण्यासाठी जात आहोत. पाणी गार किंवा कोमट आहे. या अशा प्रकारच्या घटनांना त्या प्रत्यक्ष घडायच्या आधीपासूनच आपण त्याचे साक्षीदार असतो. वरील निरूपणावरून एक गोष्ट लक्षात घ्यावी की या ज्या 2 प्रकारच्या घटना आपल्या जीवनात होत असतात त्या वस्तुतः एकाच प्रकारच्या असतात. या सर्वांमागे एकच तत्त्व असते आणि ते म्हणजे त्या घटनेची आपल्या इंद्रियांना जाणीव असणे किंवा जाणीव नसणे. दिसायला 2 प्रकारच्या घटना वाटतात, परंतु त्यामागे आपल्या इंद्रियांची जाणीव एवढी एकच गोष्ट असते. जाणीव असणे किंवा जाणीवेचा अभाव असणे. आपल्याला प्रकाश सूर्यामुळे मिळत असतो. जेव्हा सूर्य असतो तेव्हा आपल्याला प्रकाश मिळतो आणि आपण म्हणतो दिवस आहे. जेव्हा सूर्य नसतो तेव्हा आपल्याला प्रकाश मिळत नाही आणि आपण म्हणतो काळोख आहे, रात्र आहे. याचा अर्थ काळोख किंवा रात्र असे काही अस्तित्वात नसते. आपण आपल्या सोयीसाठी ही दिलेली नावे आहेत. कारण काळोख म्हणजे प्रकाशाचा अभाव आणि रात्र म्हणजे दिवसाचा अभाव. काळोख किंवा रात्र हे प्रकाश किंवा दिवस यांचा अभाव आहे. त्यांना स्वतंत्र अस्तित्व नाही. परंतु सूर्यामुळे प्रकाशाला किंवा दिवसाला स्वतंत्र अस्तित्व आहे. यामुळेच आपण कृत्रिमरित्या प्रकाश निर्माण करू शकतो. आपण काळोख निर्माण करू शकत नाही. याचप्रमाणे आपल्याला आपल्या जीवनात होणाऱ्या घटनेची एक म्हणजे जाणीव असते किंवा जाणीव नसते. परंतु मानवाचा या जाणीव असणे किंवा जाणीव नसणे यामुळे एक छान गैरसमज होत असतो. ज्या घटना आपोआप होत असतात, ज्या घटना घडायच्या आधी त्याला त्याच्या इंद्रियांना त्यांची माहितीही नसते, त्या घटना देवामुळे घडतात, नियतीमुळे घडतात असे तो म्हणतो. परंतु ज्या घटनांची त्या घडण्याआधी त्याला त्याच्या इंद्रियांना त्यांची माहिती असते, त्या घटना तो म्हणतो मी केल्या, त्या घटना माझ्यामुळे झाल्या. येथे भगवंत श्री आपल्याला कर्मयोगाची वस्तुस्थिती समजावून देत आहेत. कोणतीही घटना कोणामुळे होत नसते. प्रत्येक घटना ही तुमच्या प्रकृतीमुळे होत असते. तसेच घटनांमध्ये वैचित्र्य असते. कारण प्रकृती त्रिविधा म्हणजे तम रज सत्व अशी त्रिगुणात्मक आहे. या त्रिगुणांमुळे प्रत्येक घटना होत असते. समजा आपण काम करून कंटाळल्यामुळे नाटक किंवा सिनेमा पाहत आहोत. आपला गैरसमज असतो की मला कंटाळा आल्यामुळे मी नाटक किंवा सिनेमा पाहत आहे. वस्तुस्थिती तशी नाही. काम करणे हा रजोगुण आहे.
काम करताना देह थकतो, त्यामुळे काम करणे हा रजोगुणाचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे तम किंवा सत्व या उरलेल्या 2 गुणांपैकी एक कोणता तरी उदित होऊ लागतो. सत्वगुण उदित झाला तर आपण ध्यान साधना किंवा असेच काही आध्यात्मिक कर्म करू लागतो. तमोगुण उदित झाला की आपण झोपू किंवा करमणूक करायला प्राधान्य देतो. येथे नाटक किंवा सिनेमा पाहिला जातो. देहाला भूक लागते आणि रजोगुण उदित होतो. आपण अन्न खातो. आपण भूक लागली की म्हणतो, मी श्रीखंड भरपूर खाल्ले, खूप छान होते. येथे भूक लागणे हा देहधर्म झाला. श्रीखंड खूप खाणे हा रजोगुण झाला. ते चांगले छान होते ही तमोगुणी भावना झाली. यात तुमचा सहभाग कुठेही नसतो. जर तुमच्या सहभागाने काही होत असते तर तुम्ही आजारी असल्यावरही तुम्हाला श्रीखंड छान लागायला पाहिजे. पोट बिघडल्यावरही ते छान लागायला पाहिजे. जर तुमच्या सहभागामुळे तुम्ही श्रीखंड खात असाल तर ते तुम्ही नेहमी सतत खात बसाल. त्यासाठी भूक लागायची वाट पाहणार नाही. आपण म्हणतो की अमुक काम छान झाले, ते मी केले होते. अशी मीची भावना असेल तर ती वाईट काम झाल्यावरही तशीच असायला पाहिजे. परंतु तसे होत नाही. चांगल्याचे श्रेय घेण्यासाठी मी तयार होतो. वाईट कामाच्या वेळी हा मी लुप्त होतो आणि आपण म्हणतो की प्रारब्ध किंवा दैव किंवा नशीब तसे होते म्हणून वाईट घडले. या निरूपणावरून एक गोष्ट सिद्ध होते की ज्यावेळी एखादी गोष्ट घडायच्या आधी त्या गोष्टीची आपल्या इंद्रियांना माहिती मिळते तेव्हा आपल्याला वाटते की ती गोष्ट आपणच करत आहोत. काम केल्यानंतर कंटाळा आल्यावर जेव्हा आपण पुस्तक वाचायला घेतो तेव्हा आपण म्हणतो की मी काम झाल्यावर पुस्तक वाचत होतो असे वाटते. कारण पुस्तक हातात घेऊन ते वाचायला सुरुवात करण्याआधी आपल्या इंद्रियांना माहीत झालेले असते की आता आपण पुस्तक वाचणार आहोत. वास्तविक पुस्तक वाचायचे कर्म प्रकृतीच्या गुणांनी अगोदरच ठरवून मग त्यामुळे इंद्रिय कृतीला प्रवृत्त होत असतात. तेव्हा हा एक महत्त्वाचा फरक लक्षात घ्यायचा आहे की प्रकृतीच्या गुणांमुळे कर्म ठरते आणि मग इंद्रिय कृती करतात. अशा प्रकारे इंद्रिय कृती करतात आणि प्रकृती कर्म करत असते. कर्म करणे आपल्या हातात नाही, परंतु आपण अहंकारामुळे ते कर्म आपणच करत आहोत असे समजतो आणि त्यामुळे त्या कर्माच्या फळामध्ये भोगामध्ये अडकतो. हा असा गैरसमज होण्याचे मुख्य कारण म्हणजे आपण स्वतःला तो साक्षी आत्मा न जाणता आपण स्वतःला देहादी इंद्रियच समजत असतो. यामुळे अहंकाराला खतपाणी मिळते. त्यामुळे अहंकाराच्या आहारी गेलेला तो मूर्ख स्वतःला कर्माचा कर्ता समजून भोगापवर्गतेच्या जाळ्यात अडकतो. हरिओम.